आपला सनातन धर्म हा जगामध्ये सर्वात अगोदरचा प्राचीन धर्म आहे आणि तो धर्म हा संपूर्ण विश्वाला एकत्र घेऊन एकत्र नांदण्याचा, सुखी नांदण्याचा संदेश देतो। हे एक धार्मिक माणूस म्हणून मी बोलत नाही, हे खरं आहे। जेव्हा आपण वेगवेगळे धर्मग्रंथ, आपले धर्मग्रंथ वाचतो तेव्हा याची प्रचिती आपल्याला येते। 4 वेद जे आपल्या ऋषीमुनींनी रचून ठेवलेले आहेत ते ज्ञानाचा एक भांडार आहेत। आयुर्वेद जे आपल्याला औषधोपचार सुचवतं ते एक अंश आहे त्यामधल्या एका वेदाचा। यावरून अंदाज येतो की वेदाचं भांडार किती मोठं आहे ते। त्यानंतर आपल्या पुराणकथा त्या आपल्याला वेगवेगळ्या मार्गाने शिकवतात की आपल्या जीवनामध्ये आपण आनंदी कसं राहावं, चांगली कार्य कशी करावीत, समाज उपयोगी कसं पडावं, सच्चाने कसं वागावं, बरोबर। आणि त्यामध्ये काही कन्सेप्ट आहेत पाप पुण्याचे। हे कन्सेप्ट तुम्हाला एक भीती दाखवतात की तुम्ही हे केल्यानंतर हे होणार, हे केल्यानंतर हे होणार। खरं म्हणजे हे निसर्गाचं चक्र आहे। म्हणजे जसा चेंडू तुम्ही भिंतीवर आपटला तर तो चेंडू तुमच्याकडे परत येणार, तसंच हे आहे। जी कृती, जे कर्म तुम्ही करताय त्याचा परिणाम तुम्हाला समोरून येणार। तुम्ही चांगली कृती केली तर चांगला परिणाम, तुम्ही वाईट कृती केली तर त्याचा वाईट परिणाम। हां, ते परिणाम यायला वेळ लागतो पण परिणाम निश्चित येतो। आपल्या सगळ्यांचा आत्मा एकच आहे हो। मग आपण असू दे का कुत्रा असू दे, मांजर असू दे, झाड असू दे, हे सगळे एका ईश्वराशी बांधले गेलेले आहेत आणि हेच आपल्या सनातन धर्मामध्ये सांगितलेलं आहे।